त्यामुळे तुम्हाला शॉर्टकट कुठल्या गोष्टीत आवडत नाही, तुम्हाला म्हणजे प्रोडक्शन असेल की प्रोडक्शन हाऊस असेल, नाही 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 नाही, गरजच नाही ना रे. तू कुठलंही काम कर, तुला मेहनत आहेतच. बरोबर आहे. कुठलीही गोष्ट तू शॉर्टकटनी करू शकत नाहीस. तोच तुमचा म्हणजे स्वभाव तसा झाला आहे. आता मी एक नवीन फिल्म करतोय, नाव नाही तुला सांगत, येईल आता. हम्म. मला वाटलं सर मेन विलन आहे असं आहे. म्हटलं यार मला वेळ पाहिजे. बरोबर. बरं ते कॅरेक्टर थोडंसं वेगळं आहे. म्हटलं मला स्वतःला लुक बदलायला लागेल, दाढी वाढवायला लागेल, मिशी कापायला लागेल, थोडी ट्रिम करायला लागेल. ती दाहकता दिसली पाहिजे, गमत आहे. आता सुद्धा देऊळ पण तू करतोय ना, आता उद्यापासून दाढी वाढवली तर ती माझी शेवटपर्यंत, कारण ती माझी जबाबदारी आहे ना. आता मला माहिती आहे दाढी वाढवल्यामुळे मला काम मिळणार नाही, पण ती जबाबदारी माझी आहे ना रे, कंटिन्युटी सांभाळणं. कॅरेक्टर शेवटी जगलं पाहिजे. प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आहे ना रे. जगणं महत्वाचं नाही रे. काय होतं, कॅरेक्टर छोटं असू दे अगर मोठे असू दे. भिकारी मध्ये माझं कॅरेक्टर छोटंच होतं, पण ती क्लिप फार फॉरवर्ड झाली. पोलिसांची तुमची खूप. हा, ती पोलिसांची माझी. आणि तुला काय सांगू, त्याचा तर वेगळाच किस्सा आहे. म्हणजे मी सेटवर गेलो माझ्या काही मित्रांना भेटायला. मग ते गणेश आचार्य बोलले, अरे ऍक्टर आहे का? म्हटलं उद्यापासून 2 दिवस आहेस का? म्हटलं हो आहे. आणि मग तो सीन केला भिकारी मध्ये. म्हणजे विना सायास मला ते काम मिळलं. काही कामं पटकन मिळाली, काही फार उशिरा मिळाली. अरे पण एक नक्की आहे की मला थोडं उशिरा मिळतं, पण मिळतं नक्की यार.